पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. एवढी चांगली ड्रेसिंग करून आलेलो एकदम, पण रिजेक्ट झालो आहे मी कंपनीमधून. सो तर मी चाललो आहे घरी कुर्ता घालायला. पण ड्रेसिंगला अर्थ होता रे, पण मी ठीक आहे आता चालू घरी जाणार, कुर्ता घालणार आणि मग तुम्हाला दिसणार मी ठीक आहे कुर्त्यामध्ये, कारण का आज गरबा खेळणार ऑफिसमध्ये. सो मी तुम्हाला ते पण दाखवेन, सगळं दाखवेन ठीक आहे. थांबा डायरेक्ट तुम्हाला दाखवतो कुर्ता घातल्यावरती. काय लुक वाटतं ना एक नंबरवाला, हिरो वाटतं. हिरो वाटतोय का? भारी वाटतंय का? पहिला चांगला दिसत होता, आता पण चांगला दिसतोय. पण जे मगाशी घातलं ते चांगलं होतं की आता घातलं ते चांगलं आहे? म्हणजे कुर्ता ना भारी वाटतं ना. किती पोऱ्या पडतील? 10-15 बस, एवढं नको का? एक बस झाली. हा काय? चला भावना जातो वरती मस्त पैकी, जरा भारी वाटते मला पण. चला आता बघूया पुढे काय होतं, लंच टाईम किंवा काय गरबा वगैरे खेळतील तो मी तुम्हाला दाखवतो. बाय 4 वाजता. ॲक्च्युली गाईज मला टास्क दिला आहे, तो मला कंप्लीट करायचा आहे, कारण मला गरबा खेळायला जायचं आहे. तर मी एकदम रात्री लेट होऊ शकते त्याला म्हणून फास्ट एडिटिंग करणार. हो ना, आमचं काम संपलंच जमा आहे आता. आम्ही 5 वाजेपर्यंत निघू. काढशी होतो. चल मला हे शिकून कुठे बघायचं आहे? कॅमेरा आहे. हा कॅमेरा आहे इथे बघ. मी चेक ढिपणा वाटतो ढिपणा. चेकिंग आता बरं वाटतं. मग आता सांग भावांनो ना, आमचं लंच वगैरे सगळं झालं आहे. मी काय शूट नाही केलं आहे. आता असं वाटतं आम्ही फोटोशूट करायला जाणार आहे सगळे, आमची कंपनीवाले. मी पण आहे का? नाही, हे जर काम आहे आमचं काम झालंच जमाय म्हणून आम्ही जाऊ आणि आम्ही फोटोशूट करू. तेव्हा जे काही होईल मुमेंट्स ते मी कॅप्चर करेन, तुम्हाला दाखवेन ठीक आहे. आता आम्ही जातो कारण का ह्याला काम खूप आहे आणि हे ह्याचे आहेत. काम कसं माहिती आहे का? काम कधी पण चिलमध्ये केलं पाहिजे. ब्लॉग बघतात कृष्णा मॅम बघा, चिलमध्ये काम केलं पाहिजे. काम वाढवून द्या, फास्ट केलं पाहिजे. काम म्हणजे काममध्ये ॲक्युरेट राहिलं पाहिजे. म्हणजे काम दिलं की लगेच एडिट करून लगेच. चल मग आता कर, 3 व्हिडिओ आहेत ना. हा चला आता आम्ही काम पटकन करतो, मला जायचं आहे लवकर. पण शो मी दिसतोय का आता? भाई कुर्ता एवढा चमकतोय ना आता. थँक्यू बस. आता बाकी तर बोलू. भारी दिसते असं, भारी दिसतोय ना मी. आणि मी एकदा आउटफिट माझी आउटफिट चेक कर. थांबा, माझ्या असं दाखव कॅमेरा, असंच खाली कर ना. बस झालं ती नाही आहे. हे बघ काय नाही. हा तो क्या वीडियो पहले से भी गंदी लग रही है. अरे नहीं चलो भाऊ नंतर दाखवतो. बघ हा सचिन आहे. ही इज माय स्टुडंट. ओके, आय एम टीचिंग ही समथिंग. माय इंग्लिश इज डन. सो नाव बॅक. सचिन हाय, से हाय टू माय ब्लॉग. से हाय टू माय ब्लॉग. हॅलो. हिज हेअर इज लाईक नो मोर. हॅलो भावांनो. तू नहीं बोला, इसका आवाज सुना भाई. इसका आवाज है ना कैसा देखो. हाय गाइस. नाव से पर नहीं हो, एक लड़की है सुकड़ी वाली. कौन है? हाय रिया. शी इज बुरी फ्रॉम अमूल्य. हाय कृष्णा मैम. हाँ हो गया अभी हम नाच रहे ठीक है ना ज्योति. आता मी नाचताय ना. फ्रेममध्ये कोणतरी येतं आहे, फ्रेममधून काढायला. चला हां आता बोल ज्योति काहीतरी. नो यू आर नॉट. चला भावांनो, गाणं सगळं फ्रेममधून काढलेली आहे. हां यार परत ज्योति. हां फोटो मला फोटो हवा आहे ज्योति. ओके, आता मी नाचायचा प्लॅन करते बघा. सगळं आम्ही झालं, आमची कंपनी बरं. अरे रिया हाय बोल. रिया बोललो, नेहा नाही. तर भावाने एवढंच होतं. तुम दाखवतो नाचताना पुढे ठीक आहे. क्वेश्चन पूछना था. मैं अच्छा लग रहा हूँ? हाँ नहीं, हैंडसम दिख रहा है अभी रिया. हाँ, मैं कैसा दिख रहा हूँ? मिनिस्टर स्मिथ सर ज़्यादा बोल रही है. बस नेहा इधर है. नेहा सबको पूछूंगा, मेरे को मज़ा आ रहा है. मेरे को खुद को ऐसा पहली बार अच्छी ड्रेसिंग मार के आया काम पे. हो ना, गरबा चालू झाला आणि संपला पण ना. रिया नाच के. रिया दम गई, तू थक गई, दमली ना. आता मी जातो का? आता मला करावं लागतो. बघायचं आहे. ए सोहेल, भाई चल ना यार, मर्द बन चल. भाई हम अभी नाचेंगे. हमें नाचेंगे मर्द मावड़ा गया.
कॉमन अभी जाएगी वाइल्ड कार्ड एंट्री बुरी फ्रॉम अमूल्य का तू नाचत का नाही तू भाई मोजून 3-4 राऊंड मारले असतील या छोट्या सर्कलचे आणि ती दमली झिंगाट चलो झिंगाट आलो झिंगाट तुलाच वाटत नाही मी नाचतो तर भाई नाचलो ना मी भाई नाचतो कधी नाचणार आता नाचलो ना अगं नाचलो ना कधी आता बोला खोटं बोला भारी कट कामा कट भारी लागतो ना मी बारी बारी रिया माकडा माणूस मी अच्छा नाचता हूं ना नाचा अच्छा नाचते इधर नाचा नाचा नहीं है बट ठीक है नाचा नहीं हूँ मैं फिल्टर तो देख तेरा मेरा लिप पर ये फिल्टर कौन सा दिख रहा है तुम्हें भाई वो लाइट के कितने गंदे आ रहे हैं वो ते पहले से ही गंदे लाईक सगळे गरबा नाचतात मी पण मी भारी नाचतो ना माझं मन एवढं होतं ना पण काय बोलू काही येत काम चल रहा है इससे एडिटिंग का और हम मजे कर रहे हैं मजे यही करना ब्रो लाइफ में और क्या और मोटिवेटर स्पीक म्हणजे फक्त स्पीकर आहे मोटिवेशन नाही याच्यात गाइस लाइफ में मेहनत करो और आगे बढ़ो आज मैं यहाँ हूँ क्योंकि इसके वजह से आई रेस्ट माई केस क्योंकि इसकी वजह से मैंने एडिटिंग चालू की थी इसका फर्स्ट मॉडल है ना मैं था पोज बता उसको इसके बाल पूरे हीरे नीरे हीरे क्या होते हिरवे नीरे हरे 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 निळे पिवळे अरे हिरवा निळा पिवळा बोलला हिरवं निळं पिवळं असं करायचो मी गाईज आय डोंट माझ्या टी-शर्टचा कलर बदलायचा editing. हिंदी परत हां हा मराठी ब्लॉग आहे ना मराठीमध्ये बोल. मराठीमध्ये भाई आपण मराठी ह्याचे मी पूर्ण केस ना हिरवे निळे पिंढरे पिंढरे नको काय बोलू संस्कृत बोल ना संस्कृतच बोल ना आणि म्हणजे ह्याला घेऊन जायचो मी फोटो काढायला आणि मग एडिट करायचो काय ना काय आणि ते फोटो मी पोस्ट पण बोलत हा फेसबुकवर पोस्ट करायचा माझे केस पर्पल असणार हिरवे हा ते पण जर सुरुवात नसतं आहे ना, केलं- सुरुवात ते गरजेचं जर आहे ना. नसतं केलं तर तर आता आज आज- येते नसता म्हणजे असं नाही का मी एवढं मोठं आहे पण मी हे नसतं करत हा मानतो तुला पण हा नाही आहे पण तू कबूल घे ना तुझा मॉडेल म्हणजे मी थोडा आजी आहे ना ठीक आहे आता ब्लॉग चालू आहे म्हणून एवढं बोलतोय काय ते सगळं स्क्रिप्टेड होतं एक कट करणार भावानं मी चला आता मी चालत घरी आमचा झाला गरबा खेळून हा बघा हा पार्टनर नवीन पार्टनर सचिन माय स्टुडंट सचिन हाय बोल फ्लेक्स कर सचिन फ्लेक्स कर जरा बॉडी आहे ना बॉडी बाबा ए तू बॉडी दाखवतो काहीतरी वेगळं आता ए शो रात्री गरबा खेळायला जाणार आहे आज रात्री मी गरबा खेळायला जाणार आज रात्री लास्ट आणि माझा फर्स्ट दिवस आहे तुम्ही जाणार शुभम बाय बोला का बाय बोलतो बाय गायज हॅलो भावांनो तुम्हाला मी ग्लॅमर दाखवलं नव्हतं ना ग्लॅमर म्हणून ग्लॅमर दाखवतो ग्लॅमर लगेच आली एवढं हे बघा हे बघा मैं ग्लैमर हूँ आपको लग रही है खुद को नहीं खुद को लग रही है ग्लैमर खुद को लग रही है हाँ पीछे देखो भंडारा है भंडारा पीछे ये टीम है इन दोनों की टीम है 1 2 और विवेक भाई हाय माधवी एक ग्लैमर तो नहीं है लेकिन दसरा हैप्पी दसरा दिखाने के लिए हैप्पी दसरा बस चल बाय चला भावना आता जाऊया आपण बाय राजू फर्स्ट टाइम आहे ना ब्लॉगमध्ये हाँ तुझ्या Hi vlog. माय सेल्फ बोल मराठी बोलायचं येते मराठी बोल माझी माझी बोल. माझं नाव राजवी आहे राजवी आहे पुढे बस एवढंच एवढं बोल माझं नाव राजवी आहे आवडतो. बघितलं आऊचू हे मराठी आऊचू बोल येते बोल येते मी येते हा मी येते बाय 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 पण तू काहीतरी स्वतःबद्दल सांग ना की तू कोण आहे तू काय करतो Myself बोल. हा मायसेल्फ मराठीमध्ये जल्दी बोल नाही येत नाही ट्राय कर तू महाराष्ट्रामध्ये राहते मराठी येते तुला मार खायचंय का डराव मत नाही, हा मुझे. मग बोल लवकर बोल माझं नाव राजवी हा आहे हा बस माय सेल्फ संपलं बोल लवकर दिस इज माय सेल्फ गाइस जितनी हाइट है उतना ही माय सेल्फ है चलो बाय बाय 2 hours later शिवाजी महाराज शेर है और शेर का बच्चा चावा मजा येते हा मला स्टेप सांगतो हा स्टेप सांगतो आणि जी स्टेप तो सांगतोय ती शिकायच्या पहिले स्टेप बंद करतो खूप कन्फ्युजन आहे कन्फ्युजन
भावाने बघ रात्रीचे 3 झाल्यात म्हणजे 3च समजा झाल्यात असं. आणि आता आम्ही चालल्यात प्रॅक्टिस. आमचा गरबा मस्तपैकी चालू होता, गरबा चालू होता, डान्स चालू होता. पण नंतर जेव्हा फालतू झाली तेव्हा आम्ही सांगणार नाही ती, कारण जर मी तुम्हाला ती सांगितली तर मग नंतर माझ्या घरी येतील ते, कारण का इन्शॉट जरा झालं ना. पण ठीक आहे, ते सगळं जाऊन दे. आता 3 वाजले आहेत, आता आम्ही त्याला प्रॅक्टिस तर आम्हाला पण जायचं आहे ब्रो. नाही म्हणजे मी झाला ब्रो आयफोन घ्यायचा मला तू पण घेणार आहे ना. घेणार आहे माझे साठले माझे पण साठल्यात. हे किती साठले माझे ना तुम्ही समज ना गाडी साठल्यात की बघा. आणि तो सांगतोय रामचे पण तसं तुझे माने तर आता मी अजून ट्राय करणार. दिवाळीमध्ये आयफोन उचलायचा माझा प्लॅन आहे. कधी पण प्लॅन तो विसरू शकतो. तर आम्ही चालत आम्ही किती वाजता मागे पण ठीक आहे दाखवतो डायरेक्ट ट्रे बुक केला. ट्रे पोरं भुक्कडच गप्पा गप खात आहेत. नाही रे संकेतचा पार्टनर डायरेक्ट ट्रे पाहिजे. 42 होते ना, 42 होते ना. हा ते ट्रे डायरेक्ट ट्रे सगळ्यात जास्त भुक्कड. हा भिक्कड. 4 वाजल्यात. आता मी घरी पोचले आमच्या घराजवळ. सो हा तुझा ब्लॉग नव्हता ना. तुला यायचं पण नाही, तुला घेणार पण नाही. सकाळ झाली आम्ही 2-3 तास झोपणार आणि कामाला जाणार. चला बाळा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. मी काय केलं तुझं? काय केलं मी? कुठे टाकलं काय? तू अंडरपॅन्ट टाकली, मी अंडरपॅन्ट टाकणारच ना. अरे कसं मग तू कशाला खालती घेतो? चला भावना हा होता ब्लॉग. शुभ दसरा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.